खोटं खोटं बोलायचं नाही. हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा याचा विशेष करायचा नाही इथं, कारण आपण आलतो आज हॉटेल सैनिकला. तर आज आपण आलतो हॉटेल सैनिकला भेट देण्यासाठी. तर आता आपण त्यांच्या जे ओनर आहेत पण यांच्याकडनं हॉटेलबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. नमस्कार, मी शिवाजी महानवर, सैनिक हॉटेलचे मालक. सैनिक हॉटेल ही कन्सेप्ट माझ्या आर्मीमध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर डोक्यात आली. ज्यावेळेस मी आर्मीमधून रिटायरमेंट इथं आलो, नंतर 2019मध्ये मी सैनिक हॉटेल नावाने एक ब्रांच सुरू केली आणि लॉकडाऊनच्या अगोदर स्टार्ट केली ती. लॉकडाऊननंतर मला काही कारणाने ती बंद करावी लागली. नंतर परत रिबॅक केलं आणि आज माझ्याकडे 3 शाखा आहेत. आमच्याकडे घरगुती पद्धतीने रस्सा असतो, काळ्या मसाला रस्सा असतो, खेकडा फ्राय खूप स्पेशल आहे आमच्याकडे, बोकडाचे मटण खूप स्पेशल आहे, रिबनची मच्छी आहे. त्यामुळं कधी पण या, जेव्हा तुम्हाला ह्या व्हिजिटमध्ये इच्छा होईल मटण, खेकडा आणि मच्छी अवश्य. तर आज आपण आलतो सैनिक हॉटेलला भेट देण्यासाठी. तर ही आहे त्यांची मटण थाळी आणि ही आहे चिकन खरडा थाळी आणि हे आपण फिश फ्राय मागवलं आहे, आपलं चिलापी मासे येते. तर आता सर्वात आधी आपण यांचे सूपने ट्राय करून बघू. तुम्ही सूपमध्ये बघू शकता, सूपमध्ये त्यांचे इन्ग्रेडियंट बघू शकता तुम्ही. कांदा, लसूण वगैरे सगळं एकदम प्रॉपर दिसतंय त्याच्यात. आता आपण हे ट्राय करून बघू. सूपची टेस्ट साधारण आपली जशी बाकीच्या हॉटेलवर असते तशी नाही आहे. जे यांनी चिकन समजा शिजवायला वापरलं होतं, त्या चिकनचा जो आर्क असतो आपण म्हणतो त्याला, तो पूर्णपणे या सूपमध्ये उतरलेला आहे आणि त्याची टेस्ट एकदम अप्रतिम झाली आहे. तुम्ही इथं अवश्य येऊन टेस्ट करू शकता. तर सूप नंतर आपण करणार यांचा तांबडा रस्सा ट्राय. खडा मसाल्याची टेस्ट असते, तिखट लागते आणि थोडंसं आंबट पण लागतोय. तर आता तांबडा रस्स्यानंतर आपण ट्राय करू सोलकढी. सोलकढी यांनी बरोबर आपल्याला एकदम थंडगार दिलेली आहे आणि टेस्ट याची नॉर्मल आंबट पण आहे, म्हणजे चांगलीच आहे. तर आता आपण यांचा रस्सा ट्राय करणार आहे चिकन मटन थाळीतला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. 1 चमचा रस्सा पिऊन फक्त माझी डायरेक्ट अशी हालत खराब व्हायला लागली सध्या. लय एकदम म्हणजे जास्तच अप्रतिम तिखट आहे. तर आता आपण यांचा इंद्रायणी राईस ट्राय करणार आहे. त्या भाताबद्दल मला तुम्हाला जास्त सांगायची काही गरज नाही आहे, तुम्हाला तर माहितीच आहे याची टेस्ट कशी असते. हा भात एकदम असा मऊ आणि एकदम चिकट असतो. आपण खाऊन बघू आपण आता. जसं बोललो होतो तशी टेस्ट यायची एकदम प्रॉपर. परत यांनी याच्यात जिऱ्याचा तडका वगैरे मारलेला आहे, त्याच्यामुळे जरा जिरा राईससारखं फ्लेवर येते आपल्याला. तर आता आपण यांचं मटण थाळीतलं मटण ट्राय करणार आहे. मटण बघू शकता तुम्ही, कोथिंबीर वगैरे याच्यावर चांगल्या प्रमाणात टाकलेली त्यांनी. याच्या थोडंसं मसाल्यासोबत घेतो मी याला खायला, बघू शकता तुम्ही. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. माझे ॲक्शन बघूनच समजलं असं तुम्हाला टेस्ट कशी आहे, म्हणून सांगायची काही जास्त गरज नाही आहे. पण यांचा मसाला यांच्या रश्श्याप्रमाणे जास्त काही तिखट नाही आहे, चांगला आहे एकदम. तर आपण आत्ता जस्ट केली आहे मटण थाळी ट्राय यांची सैनिक हॉटेलची. आता आपण यांची चिकन खरडा थाळी ट्राय करू. तुम्ही चिकन बघू शकता, खरडा म्हणल्यावरती खतरनाक खरडा झालेला आहे, एकदम टॉपचा विषय झालेला आहे आता इथं. तुम्ही लेग पीस बघू शकता हा. तर आपण डायरेक्ट चिकनच्या पीसपासून ट्राय करूया. खरड्यासारखी ज्याची एकदम सुपर हॉट टेस्ट आहे. यांनी याच्या जी मिरची वापरलेली आहे, हिरवी मिरची, ती गावरान मिरची वापरलेली आहे. कारण अशी याचं झणझणीत टेस्ट येते ती फक्त गावरान मिरचीच असू शकते.
तर आता ट्राय करू आपण चिकन खरडामधला रस्सा. आपण मटन थाळीतला जो रस्सा ट्राय केला होता जसं की याच्यातला आणि या चिकन थाळीमधला पण आता ट्राय केला आहे. याच्यात टेस्टमध्ये जास्त सिमिलरिटी नाही आहे, दोन्हींचा रस्सा सेमच आहे. तर आपण दोन्ही थाळी ट्राय केलेल्या आहेत. आता आपण यांचं फिश फ्राय ट्राय करणार आहे. हे फिश फ्राय तुम्ही बघताय, हे चिलापी मासा आहे आपला. तुम्ही बघू शकता याला एकदम क्रिस्पीनेस आहे या माशामध्ये. हा खाताना फक्त काटे वगैरे बघून खायचं. तो मासा फ्राय केलेला आहे, एकदम असा कडक झालेला आहे आणि चव पण चांगली येते त्याची. तुम्ही अवश्य ट्राय करू शकता इथे ना मासा. काम आहे आपलं मेन कार्यक्रम, ती ही भाकर डायरेक्ट याच्यात आपण चुरणार आहे लगेच खाणार आहे. मर्द घडी ग ही मिठीची हीच घडी ग, दे इशारा इश्क सारा हे ना माझ्या फुला. आता बारी आहे रस्स्याची. हा रस्सा याच्यावर आपण टाकून घेऊया. मस्त प्रकारे टाकून घेऊया आणि लगेच सुरू करूया जेवणाला आपल्या. चल शेतात जाऊ राणी. भाकर सोडीची टेस्ट एकदम अप्रतिमपणे म्हणू शकत, एकदम खतरनाक लेवलला लागते. तर आता तुम्ही बघू शकता थाळी संपवलेली आहे मी अर्धी. तर आता आपण यांचा जो इंद्रायणी राईस आहे हा ट्राय करून याच्यावरती हा रस्सा टाकू आपण. रस्सा थोड्याच प्रमाणात टाकला आहे मी, कारण जास्तच फारच तिखट आहे. आता खाऊन बघू आपण टेस्ट याची कशी. भात एकदम यांचा मऊ आहे, एकदम मस्त लागतो खायला. तर तुम्ही बघू शकता आपली मटण थाळी आणि चिकन थाळी दोन्ही पण संपलेलं आहे. आता डायरेक्ट मी इथं झोपणार आहे, ते बी असं झोपणार नाही आहे. आपण आता एकदम थाळी एकदम हाय लेवलला तिखट होती. तर आता त्यांनी स्वीटमध्ये आपल्याला गुलाबजामुन दिलेला आहे. हा गुलाबजामुन खाऊन आपण आपला आजचा थाळीचा दिवस संपवू. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मोडू नको मन माझं भोळ सखे तोडू नको.